नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आपल्या आवडता YouTube चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, खरं तर कालपासून एक हॉल तिकीट फिरत होता आणि मी त्या संदर्भात व्हिडिओ बनवणार पण नव्हतो. पहिली गोष्ट म्हणजे मी कालच पाहिलेलं ते. मात्र तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिले पण असतील, बरेच ग्रुपवरती पाहिलं असेल, टेलिग्राम ग्रुपला सगळीकडे पाहिलं असेल. एवढ्या सगळ्या ठिकाणी पाहून सुद्धा तुम्ही मला परत SMS, परत कॉल, परत SMS, परत कॉल, टेलिग्रामला पाठव, व्हॉट्सअपला पाठव, इंस्टाग्रामला पाठव, आपल्या याला पाठव. त्याच्यामुळे मग मी काय केलं, एकनित भाऊने तर मेल केलाय, मेसेज पाहत नाही म्हणून मेललाच पाठवले मेसेज एक. ठीक आहे, असो, हरकत नसावी. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो आता व्यवस्थित. एक सिंपल लॉजिक गोष्ट होतं, प्रवेशपत्र आलं का, काही पाहायची गरज नव्हती. ज्यांनी फॉर्म भरला होता, सपोज मुंबईचं प्रवेशपत्र व्हायरल होत होतं, तुम्ही बऱ्याच जणांचे व्हिडिओ पाहिले असतील. मात्र लक्षात घ्या, ते जर मुंबईचं प्रवेशपत्र व्हायरल होत होतं तर मग तुम्ही जर मुंबईला फॉर्म भरला जाऊन पाहिजे ना. आणि असं नाही SRPFचं का तुला एकाच गटाला येणार, बाकीचे गट मोकळे राहणार. ज्यावेळेस यायचं ते सगळ्यांचं सोबतच येणार आहे त्यावेळेस. ते आलं लक्षामध्ये. पाठीमागच्या वेळेस पण आपण 2 व्हिडिओ टाकले होते, चर्चासत्र भाग 12 आणि 11 मध्ये, का ग्राउंड कधी होणार काय वगैरे वगैरे. त्यावेळेस पण तुम्ही भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आले, मी बऱ्याच जणांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला, जेवढा नाही शक्य तेवढ्यांना. मित्रांनो, प्रवेशपत्र आलं का खरंच? भरतीची सर्वात अधिकृत माहिती कोणतीही सध्या भरती कोणत्या सिच्युएशनला किंवा कोणत्या सध्या परिस्थितीत भरती, पावसाळ्यात ग्राउंड होणं शक्य आहे का, डबल फॉर्मवाले आता अखेर बाद होणार, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं. आणि जर आपण RPFचा फॉर्म भरला असेल तर त्या संदर्भातलं सुद्धा एक महत्त्वाचं पुस्तक मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन पोलीस भरतीचे आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे सध्या तुम्हाला. आरोग्य विभाग असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक, याच्या पण टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. ओके, ठीक आहे. चला, जास्त उशीर न करता मुख्य विषयाकडे येतोय. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल का, हे एक कॉमन गोष्ट वापरायची तुम्ही, का सगळ्या ग्रुपवरती हेच फिरत होतं ना रे, एकाच पोराचं फिरत होतं सगळ्या ग्रुपवरती. आता मी त्याची पर्सनल माहिती हाईड केलेली आहे, मात्र एका ग्रुपवरती सगळीकडे हेच फिरत होतं. मग तुम्हाला एवढं समजा पाहिजे, एकाच मुलं, आणि ते सरळ एडिट केले. ते महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2023-24 वरती दिसते 1 नंबरला एडिट केलेले. शारीरिक मोजमाप चाचणी 12/6/2024 एडिट केलेले. फॉन्ट चेंज होतो ना, तुम्ही फॉन्ट पाहा ना, 5 AM फॉन्ट पाहा, 12/6 फॉन्ट पाहा, लगेच चेंज झालेला आहे का नाही फॉन्ट, बरोबर आहे की नाही. इकडं खाली पिनकोडचा फॉन्ट पाहा, त्या वरच्याचा फॉन्ट का, बरोबर आहे की नाही. आणि 12/6 लक्षात ठेवा, ओरिजिनलला ते असे मध्ये हे नाही देत, डॉटच असतात त्याला, अलग लक्षामध्ये. ठीक आहे, असो. 12/6/2024 ला कोणाचे ग्राउंड नाही, काहीच नाही. हे पोलीस शिपाई SRPF भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रवेशपत्र संदर्भातले फेक आहे. ऍक्च्युअली हे पाठीमागचंच प्रवेशपत्र आहे, आता फक्त एडिट केलेलं आहे ते. बाकी सगळं मी ते मोबाईल नंबर असं, ईमेल ID असं, बाकीचे त्यांचे फोटोज वगैरे मी हाईड केलेले. आपकी प्रशंसा के लिए शब्द ही नहीं मेरे पास, इतना दिमाग कहाँ से आता है आपको, हेच बहुत आहे लक्षामध्ये. बघा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक समजायला पाहिजे होतं, इथं खाली जाऊन तुम्ही वाचू शकत होते. मुद्दा क्रमांक 5 पहा, त्यांनी काय सांगितलंय, सर्व आवश्यक कागदपत्रे, सर्व आवश्यक ती प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत, म्हणजेच 15/12/2022, 15 डिसेंबर 2022 किंवा त्यापूर्वीच्या दिनांकाचे कागदपत्र उमेदवारांनी पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करणं आवश्यक आहे. संपला विषय इथंच. हे 15/12 सांगितले त्यांनी, आणि 15/12 ही लास्ट तारीख होती पाठीमागच्या भरतीची. जी 22 भरती झाली ना, तिची 15 डिसेंबर 2022 ही लास्ट डेट होती, आणि ती संपूर्ण प्रक्रिया 23 मध्ये पार पडली होती. जानेवारीच्या फर्स्ट वीक, सेकंड वीकला आपले ग्राउंड चालू झाले होते. म्हणजे ती प्रक्रिया जरी फर्स्ट वीक म्हणजे जानेवारीला 15 दिवसांनी ग्राउंड चालू झाले होते, म्हणजे डिसेंबरच्या एंडिंग पासूनच हॉल तिकीट यायला सुरुवात झाली होती. म्हणजे खाली 15-20 दिवसात हॉल तिकीट आले होते. आता या ठिकाणी फॉर्मची डेट संपलेली आहे आपले, बरेच दिवस झालेले, मात्र अद्याप हॉल तिकीट आलेले आहेत का नाही आलेले. मात्र 6 जून सगळीकडे चाललेले सध्या. मात्र पाहू नक्की काय त्याच्याबद्दल अपडेट माहिती येते का परफेक्ट वगैरे. काहीतरी उगाच उचलून सांगण्यात काही मजा येत नाही जास्त, लक्षामध्ये. आणि भरपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून येतात मेसेज इकडं तिकडं, ठीक आहे. त्याच्यावरती जास्त काही किती लक्ष द्यायचं, कितपत तो सिरियस घ्यायचा, कितपत सोडून द्यायचा, कितपत घ्यायचं, तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं. जास्त काही हे न करू, तुम्हाला पहिल्यापासून सांगण्यात आहे का, तुमचा अभ्यास आणि तुमचं ग्राउंड तुम्ही करत चाला. याच्या पलीकडे तुम्ही दुसरं काही जास्त डोकं लावू नका, लक्षामध्ये. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की एकच अर्ज ज्यांनी डबल अर्ज केला होता ज्या विद्यार्थ्यांनी, त्या विद्यार्थ्यांना जी मुदतवाढ दिली होती ती मुदतवाढ सुद्धा आता संपलेली. का ज्यांना हमीपत्र दाखल करायची मुदतवाढ दिली ती मुदतवाढ आता संपलेली.
म्हणजे आता अंतिम यादी तयार करण्याचं काम सुरू झालं. एकच अर्ज रद्द करण्याच्या हमीपत्राची मुदत आता संपली आणि आता त्या ठिकाणी अंतिम यादी तयार करण्याचं काम चालू आहे आणि जून अखेरीस पुढील प्रक्रिया राबवली जाणार. जून अखेरीस बोलताय आता, जून सुरुवातीस नाही, जून अखेरीस. म्हणजे जून अखेरीस म्हणजे ते समजून चालत ते गेला आता ते जून एंडिंगला, जुलैला बिलेला, म्हणजे 15 जून पर्यंत तर काही अपडेट मला वाटत नाही. त्यात वयवाढी संदर्भातली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयवाढी संदर्भातलं एक मोठं प्रकरण आहे का जे वयवाढ विद्यार्थ्यांसाठी आहे. स्वतः आम्ही त्यासाठी आंदोलन वगैरे केले, ते निवेदन वगैरे भरपूर सक्रिय होतं आम्ही त्यात कामात, पण आजही आहेत, फक्त आता थोडंसं कायद्याने चाललेले आहेत कामं सगळे. 13 तारखेच्या आसपास आपल्या वयवाढी संदर्भातली एक महत्वाची निकाल येऊ शकतो विद्यार्थ्यांच्या बाजूनं. त्यानंतर मग परत जर आलाच आणि एससीबीसीचा विद्यार्थ्यांना झालेला त्रास, त्यांना फॉर्म भरण्यात आलेल्या अडचणी, याच्यामुळे जर परत साईट दिली, आता जर मुदत वाढून दिली त्यांसाठी 5-6 दिवस देतील, जास्त दिवस देणार नाही. मात्र लक्षात ठेवा जून अखेरीस पुढील प्रक्रिया राबवली, म्हणजे जून नंतरच ती प्रक्रिया आता त्या ठिकाणी जाण्याची शक्यता वर्तवली आहे. आणि लक्षामध्ये त्यानंतर त्यांनी सांगितले पोलीस भरती दुबार नावे असणाऱ्याला बाद करणार. मी तुम्हाला सांगितलं ना रे बाबा, हमीपत्र दे ना. आता ज्यांनी डबल फॉर्म भरलाय मान्य, तू कोणालाच सांगितलेलं नाही, मला माहिती, तू कोणालाच सांगितलं आणि तुझ्या जवळच्या मित्रांना नाही सांगितलं, घरातल्यांना सुद्धा नाही सांगितलं की मी डबल फॉर्म भरलाय. पण तुला तर माहिती तुझ्या मनाला नाही मी डबल फॉर्म भरलाय म्हणून, मग तू जाऊन ते बाबा ते अर्ज देऊन टाक ना तिथं ना, देऊन टाक. मी द्यायचा होता ना, मुदत वाढवली, 17ची 24 झाली होती मुदत, त्यावेळेस ते द्यायचा होता अर्ज तिथं. जर ज्याने अर्ज दिले त्याचं ठीक आहे, परंतु ज्यांनी अर्ज दिलेले नाही त्यांचे अर्ज बाद होऊ शकतात. डबल फॉर्म जर तुम्हाला दिसला तर अर्ज बाद होऊ शकतात. डुप्लिकेट आधार कार्डवरती तुम्ही फॉर्म भरले, जर तुम्ही आधार कार्डवरती टाकलं, नंबर उलटे पालटे करून टाकले, तुम्ही तिथं आलं छत्तीसगडमधलं आधार कार्ड, मग काय करायचं? UPI तर भारताचे सारखेच आहे सगळ्यांचं, एका अख्ख्या भारतामध्ये माझा जो आधार कार्ड नंबर तो फक्त माझाच आहे, तो छत्तीसगडच्या राजस्थानच्या माणसाचा नाही तो. मग जर तुम्ही चुकीचं टाकलं ते आले बायचान्स की बाईली छत्तीसगड राजस्थानचे आधार कार्ड, मग काय करायचं? त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगत होतो पहिल्यापासून डबल फॉर्म भरता. मागच्या वेळेस भरले जमलं, त्याच्या आधी भरले जमलं, त्यावेळेस का जमणार नाही? आधार कार्ड लिंकिंग आहे, काही विषय नाही. तुमचं आधार कार्ड पाहिलं काही पाहिजे गरज पण नाही त्यांना. त्याच्यामुळे ज्यांनी नाही अजूनही त्याची कदाचित मुदत वाढली नाही, आता मुदत वाढली नाही, पण जर तुम्ही राहिला असेल तर तुम्ही त्याची रिक्वेस्ट करून तिथं चौकशी करा. मात्र दुबार फॉर्म जर असेल तर तुम्हाला एकही फॉर्म भरता येणार नाही किंवा पूर्णपणे भरती प्रक्रिया तुम्हाला या ठिकाणी बाद व्हावं लागेल. याची पहिल्यांदा तुम्ही काय करा, नोंद घ्या आणि लक्षामध्ये. त्यानंतर आपण हे पाहिलं, आता हे जे काही न्यूज चॅनलचे जे काही हे होते साम टीव्हीचे वगैरे, हे जे काही फोटोज आता आपण पाहिले एवढ्याच्यात, कधी हे जे फोटोज काय नक्की बाबा, का यांनी काय होतं ऍक्च्युअली काय होतं, कुठून तरी काहीतरी धागे दोरे जुळतात. आम्ही चॅनलवाले आहेत बरोबर ना, मी तुम्हाला काहीतरी माहिती होती, मी कधी येऊ नाही, मला सारं कळतं सारं. बरेच जण सर तुम्हाला एवढं कोण माहिती कळते असतं सर, काय म्हणतात ते ऑनलाईन गृहमंत्री वगैरे, ठीक आहे, ते तुमच्या मनाचा माझ्या मनात तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, तेव्हा तुम्ही मला ते हे करता. मात्र असं काही नसतं, मी पण कुठंतरी मला माहिती भेटली, अधिकृत माहिती कळाली तर मी, आणि मी हा व्हिडिओ पण बनवून होतो आजचा. परंतु काय झालं का बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोटो पाठवत बसले, म्हणलं चला ते फोटो पाठवत बसण्यापेक्षा आपण एक व्हिडिओ देऊन टाकू, विषय फिनिश. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. त्याच्यामुळं काळजी करायचं काही काम नाही. अशा पद्धतीचं कुठलंही प्रवेशपत्र वेबसाईटवरती आलेलं नाही. सर्वात अधिकृत आजच्या घडीची भरतीची सद्य परिस्थिती सांगतो तुम्हाला. आता मी काय सध्या चालू ऑन द वेला कुठे वरती सध्या या सिच्युएशनमध्ये भरती अशा परिस्थितीत आहे का ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरले होते त्या विद्यार्थ्यांचं जे काही हमीपत्र आहे ते हमीपत्र जमा झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता परत नवीन याद्यांची शॉर्टिंग त्यांची चालू आहे. जे मुलं आहेत त्यांचं बाद होतील, एकच फॉर्म राहील, बाकीचे फॉर्म बाद होतील आणि त्याच्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला प्रवेशपत्र उपलब्ध होतील. राहिला प्रश्न विधान परिषद इलेक्शनचा. बरेच जण म्हणतात सर विधान परिषद निवडणूक आहे, आचारसंहिता असू द्या, त्याच्यावरती एवढा इफेक्ट तुमचा याच्यावरती पडणार नाही. ते काय लोकसभा विधानसभेचं इलेक्शन नाही, आणि लक्षात ते विधान परिषदेचं इलेक्शन आहे. ते पूर्णपणे सार्वत्रिक निवडणुकीसारखं नसतं. त्यातलं ठराविक लोक मतदार असतात, सुज्ञ लोक मतदार असतात, शिक्षक लोक मतदार आहेत, पदवीधर लोक मतदार आहेत. त्याच्यामुळे काही एवढा विषय येत नाही, धावपळ येत नाही, मोठमोठ्या सभा मंत्री महोदय पंतप्रधान येत नाही, काय नाही, नॉर्मली असतं ते सगळं, काही विषय नाही. आणि लक्षामध्ये एक धावत्या बेटी, गाव बेटी, कोपरा सभा असतात, त्यामुळे तिथं काही एवढं लोड घ्यायचं काही काम नाही. आणि लक्षामध्ये लक्षात ठेवा म्हणजे जुना. आणि हो अजून एक, जर आपण RPF जे RPFचे फॉर्म सुटले होते बघा आता पोलीस महाराष्ट्रात सर्वत्र, रेल्वे कॉन्स्टेबल भरती 2024चे जे 4208 पदांची RPFचे फॉर्म सुटले होते, तुम्ही जर तो फॉर्म भरला असेल तर लेटेस्ट बुक आलेले मित्रांनो RPF साठीचं 2024 मराठी माध्यमचं मित्रांनो,
रेल्वे भरती, RRB, RPF, कॉन्स्टेबल भरती परीक्षा, TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका, वर्गीकरण व विश्लेषण प्रश्न संच मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला सामान्य भेटेल, संगणक भेटेल, क्रीडा आहे, कला आणि संस्कृती, गणित, बुद्धिमापन आणि अद्ययावत चालू घडामोडी म्हणजे फुल्ली अपडेटेड चालू घडामोडी असतील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय 2024 आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक TCSच्या प्रश्नपत्रिकांचा पण त्यामध्ये समावेश असणार आहे. तब्बल 800 पानी पुस्तक आहे मित्रांनो. उमेदवारांकडून 15 एप्रिल ते 14 मे 2024 पर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहेत, म्हणजे घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला हॉल तिकीट आणि परीक्षा होतील. तर हे पुस्तक तुम्ही RPFचं खरेदी करू शकता. बरेच जण RPF बद्दल विचारत असतात. तर हे बी पब्लिकेशनचं लेखक व संपादन अजित कुमार सर लिखित बी पब्लिकेशन हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. मित्रांनो, नॉलेज इज पॉवर, 680 रुपये त्याची किंमत आहे. मात्र तुम्ही तुमच्या जवळच्या बुक स्टॉल पैसे गेले आणि बी पब्लिकेशनचं RPFचं बुक घेतलं तर तुम्हाला त्याच्यावर डिस्काउंट पण मोठ्या प्रमाणात मिळू शकतो. पुस्तकाच्या मागणीसाठी आजच आपल्या नजीकच्या दुकानदाराशी संपर्क करा. अतिशय महत्त्वाचं असं हे अपडेट तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. कारण त्याचबरोबर मित्रांनो जिल्हा परिषदेचं पण आलेलं आहे. जिल्हा परिषदेचं सुद्धा तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला IBPS, TCS, IBPS कधी प्रश्नपत्रिका बाहेर देत नाही, त्यामुळे TCS प्रश्नपत्रिका IBPS साठी उपयोगी पडतात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं जिल्हा परिषदेचा आरोग्य सेवक, ग्रामसेवक, आरोग्य सेविका पुरुष महिला सगळे काही आलेले आहे, लक्षात ठेवा. सगळं काही म्हणजे वेळापत्रक आलेले ते आता लगेच होऊन जाईल. त्याच्यामुळे पॅटर्ननुसार हे सुद्धा पुस्तक बी पब्लिकेशनने आपल्यासाठी उपलब्ध केले. तब्बल 1200 पानाचं राम व्यास आणि अजय गुंड लिखित, अजित कुमार संपादित, हे अजित कुमार सर संपादित बी पब्लिकेशन अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. आपल्या जवळच्या बुक स्टॉल पाशी जा आणि त्या ठिकाणी फक्त बी पब्लिकेशन म्हणा, तुम्हाला लगेच ते बी पब्लिकेशनचं पुस्तक त्या ठिकाणी मिळून जाईल. आणि लक्षामध्ये अशा पद्धतीने मित्रांनो आजची ही महत्त्वाची अपडेट होती. आणि हो, पोलीस भरतीच्या टेस्ट सिरीज संदर्भात सांगा, ज्यांना जर कोणाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर आपल्या हरदेज ऑनलाईन पोलीस अकॅडमी टेस्ट सिरीज चालू आहे, भव्य जम्बो टेस्ट सिरीज. हवी असेल पोस्ट लावा, मग आपली टेस्ट वैशिष्ट्याची काही आवश्यकता नाही, तुम्ही सगळे सोडत, तुम्हाला वैशिष्ट्य माहिती एकदम क्वालिटी राहतात. टेस्ट सिरीज 150 रुपये फी, ऑनलाईन लावू शकता, ऑफलाईन लावू शकता, 150 रुपये फी आहे. इथं खाली माझा मोबाईल नंबर त्या ठिकाणी जाऊन मला तुम्ही संपर्क करू शकता. लक्षामध्ये ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण हे दिली. मित्रांनो आता पावसावरती फार डिपेंड असणार आहे, पाऊस कसा येणार आहे काय वगैरे त्या पद्धतीनं नुसार फार डिपेंड असणार आहे की भरती होईल की नाही होणार. हे पाऊस निसर्ग राजावरती बऱ्यापैकी डिपेंड राहणार आहे. जर नाहीच झाला पाऊस, सगळं व्यवस्थित सुरळीत असेल तर भरती करायला काही अडचण त्यांना येणार नाही. डबल फॉर्मवाल्याने अजूनही काळजी घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारे आपल्याला काही गालबोट म्हणण्यापेक्षा आपल्याला काही त्याच्यापासून ऱ्हास होईन, आपल्याला काही आपल्याला त्या भरती प्रकारातून बाद व्हावं लागेल असं काही करायचं नाही. प्रवेशपत्र आलेले नाहीत, फुल अँड फायनली सांगतो. मागचं प्रवेशपत्र एडिट झालं तर कुठल्याही प्रकारचं प्रवेशपत्र या ठिकाणी आलेलं नाही. लवकरच प्रवेशपत्र जर उपलब्ध झाले तर त्याबद्दलची पण अपडेट मी तुम्हाला देईन. त्यासाठी पाहत राहा आपला YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.